आपने प्रोग्राम जो किया है लाडली बहन के तहत, आपने काफ़ी साड़ियों का यहाँ पर वितरण किया है। उप मुख्यमंत्री जी आए थे, कैसा लगा प्रोग्राम को देख करके? आपकी क्या उम्मीद बनी है? पिछले 17 साल से अंधेरी पूर्व में हमारे बचतगढ़ की माता बहनों के लिए रक्षाबंधन का कार्यक्रम हम लोग करते हैं। इसी तरह इस साल भी रक्षाबंधन का कार्यक्रम किया और महाराष्ट्र शासन ने जो अभी महिलाओं के लिए जो अनुदान रखा है उसके लिए मैं महाराष्ट्र शासन का भी आभारी हूँ। इसी ये कार्यक्रम में पहली बार माननीय देवेंद्र फडणवीस जी आए और अच्छे उत्साह के साथ इस अंधेरी पूर्व में ये कार्यक्रम हुआ। आगे की क्या योजना है बहनों को? कुछ लोगों को अभी तक नहीं वितरण हो पाया है। कितनी साड़ियों का आपने लक्ष्य रखा है? 40,000 साड़ी अंधेरी पूर्व में बटेगी, बांटना शुरू है। मुझे लगता है 15-20 हज़ार साड़ी आज बढ़ जाएगी, बाकी घर घर पहुंच जाएगी। 40,000 साड़ी हर साल हम वितरित करेंगे। आप क्या कहना चाहेंगे काका के इस प्रोग्राम के बारे में? कार्यक्रम जोरदार हुआ। 6,700 अंधेरी में हमने लाडली बहना योजना के तहत फॉर्म भरे थे। 6,700 लोगों को पैसे आ गए खाते में और बाकी का जो 40,000 साड़ी का वितरण है पश्चिमी साड़ी का, आज जो बांट रहे हैं यहाँ से, बाकी दूर करने वाले हैं। धन्यवाद। इस तरफ से आज यहाँ पर साड़ी का कम से कम 35-40 हज़ार साड़ी का वितरण का लक्ष्य रखा गया है। आपके कार्यकर्ताओं को भी मिला है, कैसा लगा? सबसे पहले तो मैं हमारे अंधेरी विधानसभा में देवेंद्र फडणवीस का हार्दिक स्वागत करती हूँ और यहाँ पे बच्ची के बारे में बोलना चाहूँ तो जितना उनके लिए पहला कार्यक्रम नहीं उनके लिए, हमारे महिलाओं के लिए उन्होंने अनेक कार्यक्रम रखे हैं। साड़ी का आज ऐसा निमित्त है, लेकिन घर में हमारे महिलाएं बहुत खुश है और हमसे रोजगार होता है। महिलाएं भी काका ने आज तक महिलाओं को कभी नहीं दी है। जब भी कोई भी परेशानी हो काका आधी रात को उनके लिए पहुँच जाते हैं। तो इतना भी मैं दिल से काका के लिए धन्यवाद करूँगी और बहुत बहुत शुभकामनाएं दूँगी। काका हमारे इस विधानसभा में आमदार मिलके आए और हम सबका अच्छा भला। मुख्यमंत्री लाडली बहन योजना के अंतर्गत जो 3-3 हज़ार रुपये सबके खाते में आया है, उस पर आप क्या कहना चाहेंगे? मैं लाडली बहन से धन्यवाद करती हूँ क्योंकि उन्होंने जो ये लाडली बहन योजना उन्होंने रचाई है, सच्ची बहुत गरीब महिलाएं हैं जिनके पहली बात तो उनको खाता नहीं था, तो सबसे बात महत्वपूर्ण थी कि उनको खाता खोला गया है। उनका एक भारतीय एक सरकारी बैंक में महिलाओं का खाता खोला गया है और इसके लिए उन्होंने जो 3,000 महिलाओं को दिया है तो हम लोग बहुत खुश हैं और आभारी हैं क्योंकि रक्षाबंधन तो साल में एक बार आता है, लेकिन हमारे लिए हर महीने में रक्षाबंधन होता है। बहुत बहुत धन्यवाद। इस कार्यक्रम के बारे में आपका कैसा उम्मीद क्या जगी है आपको? ये पहले काका का जो काम है वो भारतीय जनता पार्टी के सेवा भाव से काम करते रहते हैं और कोई ये चुनावी काम या चुनावी चीज़ें नहीं है। काका 12 महीने 365 दिन कुछ न कुछ अंधेरी की जनता के लिए अच्छा करते रहते हैं। उसी काम के तहत सरकार और शासन की योजना को उन्होंने यहाँ पे क्रियान्वित किया है। मुंबईच्या माझ्या सगळ्यात प्रिय मैत्रिणींनो आणि त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सगळ्या डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला आपल्यासोबतच अशा कार्यक्रमामध्ये बसलेल्या माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आणि तुमचं सगळ्यांचं इथं मी खूप खूप स्वागत करते। आजच्या आपल्या या भव्य कार्यक्रमाला उपस्थित आपले मुंबईचे आपले लाडके आमदार, आपले नेते आणि आपले मुंबईचे अध्यक्ष आदरणीय आशिष शेलारजी, आपल्या सगळ्यांची गप्पा मारायला आलेल्या मुंबईतल्या आपल्या सगळ्या महिला आमदार या तुमच्या आणि माझ्या सुद्धा मैत्रिणी आहेत। आज आपल्या मुंबईच्या बहिणींपर्यंत ते येतात, असेच ते एक दिवस तुमच्यापर्यंत पण येतील। अनेक ठिकाणी ते जाऊन पण आलेत, आपल्या लाडक्या बहिणींना भेटून आले आहेत। ही माया
प्रेम आपण कायम ठेवा. देवाभाऊ आपली वचनपूर्ती नेहमी करत राहतील एवढंच सांगते. पुन्हा तुमचं एकदा स्वागत करते आणि मी थांबते. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. सन्माननीय नामदार गोडाजी, आमदार तमिळ सेल्वनजी, पराग अळवणीजी, सुनील राणेजी, राज पुरोहितजी, कालिदास कोळंबकरजी, प्रवीण दरेकरजी, प्रसाद दादा लाड, योगेश सागरजी, अमित साटमजी, राम कदमजी, अतुल भातखळकरजी, मिहिर कोटेचाजी, पराग शहाजी, संजय उपाध्यायजी, संतोषजी मेडेकर, सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की लाडक्या बहिणींच्या लाडक्या देवा भाऊला घेऊन त्यांनी स्टेजवर यायचंय. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, देवा भाऊ, देवा भाऊ. सगळ्या आमच्या पोलीस दादांना विनंती आहे, ताईंना विनंती आहे, गेट बंद करू नका. लाडक्या भावाला भेटण्यासाठी, देवा भाऊला भेटण्यासाठी बहिणी आल्या आहेत. सगळ्यांना आत येऊ द्या, कुणाला थांबवू नका. आपले लाडके भाऊ, देवा भाऊ, आशिष दादा आणि सगळे आपले भाऊ, मुरजीबाई, सगळेजण महामानवांना नमन करताय.
उजवीकडे डावीकडे सगळ्या माझ्या ज्या माता भगिनी आहेत, देवेंद्र भाऊंना आपण आशीर्वाद द्यायचा, दोन्ही हात वर करून एकदम घोषणा द्यायची आहे. सगळ्यांचे हात वर. देवेंद्र भाऊंना आशीर्वाद, पूर्ण महाराष्ट्राच्या माता भगिनीचा आशीर्वाद, आई भवानीचा आशीर्वाद, आई तुळजा भवानीचा आशीर्वाद. तुमचे दोन्ही हात वर करून भारत माता की, भारत माता की, भारत माता की. देवेंद्र भाऊ आप आगे बढ़ो, नरेंद्र मोदी आप आगे बढ़ो. आजच्या या सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंचावर उपस्थित प्रवीण भाऊ दरेकर, ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुयोग्य पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेला हा कार्यक्रम चालू आहे असं करणाऱ्या विजयाताई रहाटकर, चित्राताई वाघ, शीतलताई गंभीर, विद्या ठाकूर, मनीषाताई चौधरी, भामजीताई लवेकर, शलाकाताई साळवी, मंचावर उपस्थित आमचे आमदार पराग लवणी, अमित साटम, अतुल भातखळकरजी, राजन सिंगजी, आमचे महामंत्री संजय उपाध्याय, जिल्हाध्यक्ष संतोष पेडेकर, आणि ज्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करायला संपूर्ण ताकद लावली असे आमचे नेते मुर्जी काका पटेल. खऱ्या अर्थाने आजचा हा कार्यक्रम मुंबईच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावा इतका मोठा कार्यक्रम आज या ठिकाणी देवेंद्रजींच्या स्वागताचा होतोय. देवेंद्रजी आज संपूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनी
आपल्या नैसर्गिक प्रेमापोटी आणि उद्या असलेल्या आपल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला आपल्याला आशीर्वाद द्यायला त्या ठिकाणी आलेले आहे. आपलं अभिनंदन आणि आपलं कौतुक करायला त्या ठिकाणी आलेले आहे. मित्रांनो, एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, या सरकारने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा कुठल्याही महाराष्ट्रातल्या आजपर्यंतच्या सरकारने जे केलं नाही ते तुमच्या माता भगिनींसाठी केलं. तुम्हाला सक्षम बनवण्याचं पहिलं दमदार पाऊल त्याने उचललं. मला जास्त वेळ बोलायचं नाही. देवेंद्रजी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात व्हर्च्युअलच्या माध्यमातून ज्या माता भगिनी आणि पुणे येथे उपस्थित असलेल्या माता भगिनींशी संवाद करणार आहेत. पण या कार्यक्रमाला येण्याआधी मी सहज बघत होतो आमचे विरोधी पक्षातील सर्व नेते मंडळी माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या विरोधात कुठल्या स्तरापर्यंत जाऊन विरोध करतायत. योजना घोषणा केली त्यावेळेला विरोध, योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली तरी या महाराष्ट्र विकास आघाडीचा विरोध, योजनेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनंतर डेमो आपण ज्याला म्हणतो प्रत्यक्षामध्ये काही आमच्या माता भगिनींच्या अकाउंटवर काही पैसे सुरुवातीला प्रयोग म्हणून पाठवले. ही मंडळी कोर्टापर्यंत गेली. मुंबई उच्च न्यायालयात जाऊन कोर्टात विरोध करणारे सावत्र भाऊ कसंही करून तुमच्या अकाउंटवर 3,000 रुपये जे आज आले ते येताच कामा नये. याचा प्रयत्न पुरेपूर या महाराष्ट्र विकास आघाडीच्या लोकांनी केला. मला आश्चर्य तर वाटलं, माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा तुमचा विरोध केला. त्यांनी टीका करताना सांगितलं एका दुसरा हप्ता येईल मग योजना गुंडाळतील. उद्धवजींनी तर कव्हर केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे म्हणाले, मला ते शब्द बोलायला आवडत नाही की माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना विकत कोणीतरी घेईल. जणू माझ्या माता भगिनी महाराष्ट्रातल्या या विकत घ्यायला असल्या पद्धतीचं वाक्य उद्धवजींनी केलं. मी उद्धवजींचा जाहीर निषेध या ठिकाणी तुमच्या वतीने करतोय. संजय राऊतांची तर वाक्य बघूच नका. आणि मग सुप्रियाताई सुळेंनी कर केला. मी या सगळ्यांना एवढंच सांगतोय, अरे वेड्यानो, तुम्ही भारतीय जनता पक्ष, एनडीए, महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांना समजूच शकला नाही. माझ्या माता भगिनींना सबल करण्याचं काम माननीय मोदीजींनी सुरू केलं. जनधन अकाउंट खोलून तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटवर थेट या देशामध्ये पैसे देणारे पहिले पंतप्रधान कोणी असतील तर माननीय मोदीजी आहेत. माझ्या माता भगिनींना सबल करण्याचं स्वप्न नाही, प्रत्यक्ष कारवाई मोदीजींनी सुरू केली. 1 रुपयामध्ये तुमच्या जीवनाची सुरक्षितता म्हणजे इन्शुरन्स माननीय मोदीजींनी 1 रुपयामध्ये केला. माझ्या माता भगिनींना सबल करण्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे घर माझ्या माता भगिनींच्या नावावर करण्याची सुरुवात माननीय मोदीजींनी केली. या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या गरीब माता भगिनीच्या डोळ्यातले अश्रू जेवण बनवताना येताच कामा नये. म्हणून उज्ज्वला गॅसचा गॅस माझ्या माता भगिनींच्याकडे
केला. डोक्यावर हंडा घेऊन जाणारे महाराष्ट्रातलं माझ्या माता भगिनींचं चित्र पाहण्यासाठी ओसरे म्हणून हर घर जल प्रत्येक घरापर्यंत नळ पोचवण्याचं काम माननीय मोदीजींच्या सरकारने केलं. माझ्या बचत गटातल्या माता भगिनींना लक्षामध्ये लखपती केलं पाहिजे म्हणून लखपती दिदीचा कार्यक्रम माननीय मोदीजींच्या सरकारने दिला. माझ्या ज्या माता भगिनी नोकरीसाठी त्या ठिकाणी जातील तेव्हा त्यांची तोंडी परीक्षा कॅन्सल करण्याचं काम मोदीजीच्या सरकारने केलं. माझ्या ज्या माता भगिनी नोकरीला लागतील आणि लग्न झाल्यानंतर सुखाचे दिवस म्हणून गरोदर होतील तर त्यांना हक्काची सुट्टी माझ्या मोदीजींच्या सरकारने दिली. माझ्या माता भगिनीला त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांची शिष्यवृत्ती पूर्ण करण्याचं काम हे त्या ठिकाणी आमच्या देवेंद्रजींच्या, एकनाथजींच्या, अजितदादांच्या सरकारने दिलं. आणि आता एवढ्या गोष्टी सातत्याने करत तुम्हाला सबल बनवलं पाहिजे म्हणून 2 महिन्याचे 3,000 रुपये 31 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटवर जो फॉर्म भरील ते 3,000 रुपये तुमच्या अकाउंटवर शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सरकारने मिळाले. आणि म्हणून देवा भाऊ आज रक्षाबंधनचे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आज ही ओवाळणी म्हाका भेटलेली हा. अशीच दर महिन्यात म्हाका ओवाळणी भेटांचे, त्याचप्रमाणे सगळ्या भयंकरी भेटांचे. आज देवा भाऊ मी आज निधी जो आमच्याकडे 3,000 रुपये दिलेलो आहात त्यातून मी आज माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि माझ्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी करीन. मी आज खूप आनंदी आहे. देवा भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. देवा भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. देवा भाऊचा एकट्याच लाडक्या बहिणीचा विकास. देवा भाऊचा एकट्याच लाडक्या बहिणीचा विकास. देवा भाऊ लय लय तुमचे आहात. खूप खूप धन्यवाद ताई. तुम्ही या ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे निश्चितपणे आमच्या बहिणींकरता काम करण्याची आमची शक्ती ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि याहीपेक्षा चांगलं काम आम्ही करून दाखवू. दिवस पालवणीमध्ये आपल्या लाडक्या देवा भाऊला बहिणींनी शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरी ताई, सिंधुदुर्गची दुसरी ताई. हॅलो, माझं नाव सुजाता संदीप पाटील. मी मालवण तालुक्यातल्या तोंडावळी गावातून दिलंय. मला 1,500 रुपये ओवाळणी, फक्त ही ओवाळणी नसून देवा भाऊंनी दिलेले माझे आधाराचा आणि या आधार असंच माझा कायम ठेवतो अशी मी त्यांच्याकडनं खूप खूप इच्छा करताय. देवा भाऊ असेच आमच्या बहिणींच्या पाठीशी तुम्ही राहा आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुमचा अशी साथ देऊ की 5 रे 5 आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तुम्हाला काही मतच कमी पडणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देते आहे. त्यात तुम्ही तुमचे खूप आभार. आणि नरेंद्र मोदीजींनी सुद्धा आम्हाला खूप खूप मोठं सतत त्यांचे आभार मानते. आणि खूप खूप धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद. रायगड जिल्हा पुढचा जिल्हा रत्नागिरी जिल्हा, पुढचा जिल्हा रत्नागिरी. देवाभाऊ या सगळ्या बहिणी गृहिणी आहेत. पहिल्यांदा तुमच्याशी बोलतात त्याच्यामुळे त्यांना सांभाळून घ्या असं सुद्धा मी सगळ्यांच्या वतीने सांगते. रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी. आपल्या देवाभाऊ सोबत जोडलं गेलेलं आहे त्याचा विश्वास आम्हाला आहे आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ आणि
आमच्या मुर्जीबाईच्या नावाच्या पुढे आमदार लागला पाहिजे ही आमच्या सगळ्या बहिणींची मागणी आहे. आशिष हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज या ठिकाणी सावित्रीच्या लेखी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. ज्यांनी खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी देखील नमन करतो. आज मंचावर उपस्थित असलेले आपले मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी, प्रवीण दरेकरजी, मनीषाताई चौधरी, विद्याताई ठाकूर, भारतीताई लवेकर, विजयाताई घाटकर, पराग अडवणेजी, अमित साटमजी, प्रसाद लाडजी, कालिदास कोळंबकरजी, अतुल भाटकळकरजी, राजन सिंहजी, चित्राताई वाघ, शीतलताई गंभीर, शलाकाताई साळवी, संजयजी उपाध्याय आणि या कार्यक्रमाकरता विशेष मेहनत घेणारे मुर्जीभाई पटेल या ठिकाणी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित अगदी थोड्या संख्येत उपस्थित असलेले माझे बंधू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून लिंकच्या माध्यमातून या सभागृहाशी जुडलेल्या माझी बायको पण जुडली ती सोडून माझ्या सगळ्या भगिनींनो, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो, मी तुमचे मनापासून आभार मानतो. जे प्रेम रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही दिलाय या प्रेमाचा मला कधी उतराई व्हायचंच नाहीये. जन्मभर याच प्रेमात मला ठेवा एवढीच विनंती तुम्हाला मी करतो. आज खरं म्हणजे जेवढ्या आमच्या बहिणी आतमध्ये आहेत, मी आलो तेव्हा तेवढ्याच बहिणी बाहेर उभ्या होत्या. मुर्जीभाई थोडा अंदाज चुकला, जागा कमी पडली. त्या माझ्या बहिणी देखील म्हणत होत्या आम्हाला आत यायचं आहे, पण पोलिसांना मी विचारलं तर ते म्हणाले साहेब बाहेरची संख्या इतकी मोठी आहे, त्यांना जर आतमध्ये घेतलं तर स्टॅम्पिड सारखी या ठिकाणी अवस्था होईल. त्यामुळे त्या बहिणींना सांगतो तुम्हाला या हॉलमध्ये जागा मिळाली नाही तरी आमच्या हृदयात तुमची जागा आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यातल्या काही बहिणी निराश होऊन परत गेल्या, त्यांच्याकरता वेगळा कार्यक्रम निश्चितपणे घेऊ. पण मला अतिशय आनंद आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातनं हजारो भगिनी आपल्यासोबत आज जुडल्या आणि त्यांनी त्यांच्या प्रेमाचा वर्षाव केला. खरं म्हणजे एक गोष्ट सांगतो, मला कोणी देवेंद्रजी म्हणतं, मला कोणी देवेंद्र म्हणतं, मला कोणी देवेंद्र म्हणतं, कोणी देवा भाऊ, कोणी देवेंद्र भाऊ म्हणतं. पण मला सर्वात जास्त काही आवडत असेल तर माझ्या बहिणी जेव्हा मला देवा भाऊ म्हणतात तेव्हा मला ते सर्वात जास्त आवडतं. कारण बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, मगाशी देखील मी सांगितलं
देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं, विकसित भारत घडवायचा असेल तर आमच्या मातृशक्तीला, आमच्या बहिणींना देशाच्या मुख्यधारेमध्ये आणल्याशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही. जोपर्यंत महिलांना अधिकार मिळणार नाही, जोपर्यंत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही, जोपर्यंत त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, जोपर्यंत त्या आपल्या पायावर उभ्या राहणार नाही, तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून मोदीजींनी विकसित भारताकरता, विकसित मातृशक्ती, विकसित भारताकरता विकसित महिला अशा प्रकारचं महिला केंद्रित धोरण सुरू केलं. आमच्या आशिष शेलारांनी मगाशी काय काय योजना झाल्या आहेत त्या सगळ्या योजना आपल्याला सांगितल्या. हळूहळू महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत आहे आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय तर आगे आगे देखो होता है क्या वाला निर्णय आहे, ज्याच्यामध्ये मोदीजींनी सांगितलंय आता पुढच्या काळात 2027 नंतर जेवढ्या निवडणुका होणार आहेत विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आता महिला प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून जाणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 100 महिला आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्यापेक्षा दुप्पट महिला देशाच्या लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मोदीजींनी तर देश चालवायची जबाबदारीच आता महिलांना दिलेली आहे. आणि या ज्या योजना आपण तयार केल्या, बघा योजनांचा परिणाम काय असतो. ज्यावेळी आम्ही निर्णय घेतला महिलांना एसटी मध्ये 50% तिकीट फक्त लागेल, लोक म्हणाले एसटी अडचणीत आहे, अजून तुम्ही 50% तिकीट म्हणता, ती एसटी बंद होईल. पण महिलांची ताकद काय असते त्यांना माहिती नव्हतं. महिलांनी असा प्रवास करणं सुरू केलं की अर्ध तिकीट घेऊ नये, तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली. इतक्या मोठ्या प्रमाणात महिला त्याच्यामध्ये प्रवास करू लागल्या. आज आपण लाडक्या बहिणीची योजना आणली आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आपण देतोय. या राज्यामध्ये काही नेत्यांना असं वाटतं की लाडकी बहीण योजना ही कशाकरता आली. या योजनेला ते त्या ठिकाणी रोज शिव्या टाकत होता. या योजनेच्या विरुद्ध हे लोक कोर्टामध्ये गेले. कोर्टाने फटकारल्यानंतर योजना कशी डिरेल होईल असा प्रयत्न केला. मग सांगितलं योजना बंद होईल. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, या सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका. हे सावत्र भाऊ तुम्हाला काही कालपर्यंतही देत नव्हते, आजही देत नाही आणि उद्याही देणार नाही. पण तुमच्या आशीर्वादानं आपल्या सरकारने या ठिकाणी 31 मार्च पर्यंतचे पैसे बजेटमध्ये ठेवले आणि पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादानं आपलं सरकार या ठिकाणी येणार आणि पुन्हा पुढच्या 1 वर्षाचे पैसे बजेटमध्ये आम्ही ठेवणार. आणि बजेटमध्ये नियमाने 1 वर्षाचे पैसे ठेवता येतात. 5 वर्षाचे ठेवता आले असते ना तर आत्ताच 5 वर्षाचे पैसे आम्ही ठेवून दिले असते. पण लाडक्या बहिणींनो चिंता करू नका. त्या ठिकाणी आपल्याला जोपर्यंत आपलं महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही. आता हे लोक आम्हाला विचारतात 1500 रुपयात काय होणार. सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जे पैदा झाले त्यांना 1500 रुपयाची किंमत समजू शकत नाही. हॉटेलमध्ये गेल्यानंतर 2-2 हजार रुपयाची टीप देणाऱ्यांना 1500 रुपयाची किंमत समजू शकत नाही. पण माझी ती गृहिणी जी आपल्या घरामध्ये महिन्याच्या शेवटी हिशोबाचा मेळ मिळवणे तिच्या लक्षात येतं या महिन्याचा खर्च पूर्ण पडत नाही, त्या माझ्या भगिनीला विचारा 1500 रुपयामध्ये काय त्याचा परिणाम होतो. त्या माझ्या भगिनीला विचारा त्या 1500 रुपयामध्ये मुलाच्या शिक्षणामध्ये मदत करू शकते, मुली करता 2 गोष्टी त्या ठिकाणी घेऊ शकते. अरे तुम्ही तर कालपर्यंत काहीच दिलं नाही आणि आता आम्ही देतो तर त्याला नावं ठेवायला हे लोक निघाले. याला उत्तर आमच्या लाडक्या बहिणीच देतील. पण आपल्याला
महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत यांच्याकडे ब्रीद वाक्य काय आहे? यांच्याकडे ब्रीद वाक्य लाडकी बहीण नाही आहे, यांच्याकडे ब्रीद वाक्य लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी. म्हणजे मुख्यमंत्री झाला तर माझा मुलगा, प्रधानमंत्री झाला तर माझा मुलगा, मुख्यमंत्री झाली तर माझी मुलगी. यांच्याकडे दोनच योजना चालतात, लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी. आमच्याकडे या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि महाराष्ट्रातल्या 12 कोटी ज्या काही जनता आहे त्यातल्या सगळ्या महिला या आमच्या एक सोडून आमच्या भगिनी आहेत आणि त्यांच्याकरता फक्त त्यांची मुलं एवढाच त्यांचा संसार आहे, त्याच्या पलीकडे त्यांना पाहायचं नाहीये. मला आनंद वाटतो आज आपल्या महिलांकरता आपल्या सरकारने उच्च शिक्षण मोफत केलंय. 507 कोर्सेस. आता मुलींना इंजिनियर व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, BBA व्हायचं असेल, MBA व्हायचं असेल, BTEC करायचं असेल, सगळ्या कोर्सेसमध्ये मुलींची 100% फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरणार आहे. एकही पैसा आमच्या मुलींना भरावा लागणार नाही. बंधू भगिनींनो, मुली शिकल्या तर या ठिकाणी आपला देश भक्कम होईल, म्हणून ही योजना आपण या ठिकाणी आणली. आणि आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे. सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. लेक लाडकी सारखी योजना आणली, ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली, मुलगी जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली 6,000 रुपये, 10व्या वर्गात गेली 7,000 रुपये, 12वीत गेली 7,000 रुपये. 18 वर्षाची होईल तेव्हा 1,00,000 रुपये त्या मुलीला मिळतील, अशी लेक लाडकी योजना या ठिकाणी आपण आणलेली आहे. खरं म्हणजे आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे, केवळ आपल्या मुलींकरता नाही, लाडक्या भावांकरता देखील आपल्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातल्या महायुती सरकारनं लाडक्या भावांकरता देखील योजना आणलेली आहे, ज्यामध्ये आता आमच्या भावांना किंवा बहिणींना देखील कोणीही अप्रेंटिसवर ठेवलं तर 10,000 रुपयापर्यंतचा त्याचा पगार राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे. आणि त्यामुळे 1 वर्षानंतर त्यांना परमनंट नोकरी मिळेल किंवा त्या एक्सपिरियन्सच्या भरोशावर दुसरीकडे नोकरी करता येईल. मला एवढंच सांगायचं आहे, राज्यामधलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, मी असेल, अजितदादा असतील, आमचं मंत्रिमंडळ असेल, सगळे आमदार असतील, अहोरात्र तुमच्याकरता मेहनत करतो आहोत. तुम्ही सक्षम झाला पाहिजे, महाराष्ट्र सक्षम झाला पाहिजे. आम्ही बोलवचन देणारे लोक नाही आहोत. या महाराष्ट्रात काही लोक केवळ बोलवचन देतात, यांची भाषणं पहा, यांची भाषणं मोठी मोठी असतात, पाठातले शब्द मोठे मोठे असतात, पण जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा देत नाही. हे देना बँकवाले लोक नाही, हे लेना बँकवाले लोक आहे, हे केवळ वसुली करणारे लोक आहे. हे सरकारमध्ये आले तुमच्या खिशातनं देखील ओरबाडून घेतात आणि सगळ्यांकडनं वसुली करतात. त्यामुळे यांची तोंड रावणासारखी आहे. रावण जसा 10 तोंडानं खोटं बोलायचा, तशी 10 तोंड यांची झालेली आहे. 10 तोंडाने हे या ठिकाणी खोटं बोलतात. पण आपण प्रभू श्रीरामांना मानणाऱ्या, आपण छत्रपती शिवरायांना मानणारे आहोत. त्यामुळे मयतेची सेवा करणं हाच आपला धर्म आहे आणि तो धर्म निभवण्याचं काम या ठिकाणी आपण सगळे करतो. मी फार लांब बोलणार नाही. आज खरं म्हणजे सगळ्या जिल्ह्यांची आपल्याला बोलायचं होतं, पण धुळे ग्रामीण, मालेगाव, जळगाव शहर, बुलढाणा, खामगाव
महिलांना लाच देता का? तुम्ही त्यांना खरेदी करता का? या नालायकांना हे माहितीच नाही. बहिणीचं प्रेम कोणीच खरेदी करू शकत नाही. आईचं प्रेम हे कोणीच खरेदी करू शकत नाही. अरे 1500 रुपये नाही, 15 कोटी रुपये देऊन देखील तुम्ही हे प्रेम कधीच खरेदी करू शकत नाही. हे तर आमचा प्रयत्न आहे की जे प्रेम आम्हाला मिळतं, ज्या प्रेमाने आम्हाला ऊर्जा मिळते, ज्या ऊर्जेमुळे आम्ही सेवा करू शकतो, आम्ही देखील आमच्या बहिणींना काही ना काही ओवाळणीच्या स्वरूपामध्ये टाकावं. आणि बहिणींनो, आता ही ओवाळणी दर महिन्यामध्ये तुमच्यापर्यंत तुमचे भाऊ पोचवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देतो. आणि विशेषतः मुरजीभाई तुमचं, चित्राताई तुमचं आणि आमच्या मुंबईच्या सगळ्या महिला आघाडीचं मनापासून अभिनंदन करतो. इतका सुंदर सोहळा तुम्ही या ठिकाणी आयोजित केला आणि माझ्या बहिणींची मला भेट घालून दिली. थोड्याच्याच बहिणी भेटल्या तर हात धरून गेला, सगळ्या बहिणी भेटल्या तर माझी काय अवस्था होईल. त्यामुळे ज्या बहिणी भेटू शकल्या नाही त्यांचीही राखी मला मिळाली. आणि ही राखी एक असं कवच आहे, जे कवच मला त्या ठिकाणी कोणी काहीही करू शकणार नाही. तुमचं कवच मला मिळालं आहे, बहिणींचं कवच मला मिळालेलं आहे. आता हे कवच घेऊन पुन्हा एकदा मैदानात जातो आणि तुमच्याकरता संघर्ष करून पुन्हा तुमच्याकरता वेगवेगळ्या योजना घेऊन येतो. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. देवाभाऊ बरोबर सेल्फी. वार्डवर नेमणूक केलेले अधिकारी व अंमलदार त्यांच्या वार्डच्या ठिकाणी आपली भेटवस्तू मिळणार आहे, पण गर्दी केल्यानंतर कोणालाही मिळणार नाही. आपल्या जागेवर बसा, जोपर्यंत बसणार नाही तोपर्यंत कोणालाही मिळणार नाही. ज्यांच्याकडे येल्लो कार्ड आहे तेच फक्त काउंटरवर थांबतील, बाकी सगळे महिला जागेवर बसतील. नाहीतर ज्यांनी विश्वास ठेवा, आपापल्या घरी जा. आपल्याला ज्यांनी कार्ड आहे त्यांच्याकडून आपल्याला